एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या पडझडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे परभणी लोकसभेचे खासदार आणि आता आज जाहीर झालेल्या शिवसेनेच्या यादीमधील उमेदवार संजय जाधव आपल्यासोबत आहेत। साहेब, आज उमेदवारी जाहीर झालेली, तिसऱ्यांदा संधी मिळते तुम्हाला। मी पहिले तर पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानेन की तीनदा नव्हे दोनदा विधानसभा आणि तिसरी वेळेस लोकसभा अशा स्वरूपाचा माझ्यावर विश्वास टाकला। त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा स्वरूपाचं कार्य ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला करून दाखवीन, एवढा विश्वास मी साहेबांना देऊ इच्छितो। काय वाटतंय, मोठ्या प्रमाणावर पडझड झाली, अनेक खासदार आमदार सोडून गेले, आता आपल्यासोबत शिवसेनेचं जे धनुष्यबाण आहे तो चिन्ह नाहीये, मशालीवर निवडणूक लढवायची आहे, तर काय आव्हानं समोर दिसत आहेत तुमच्या या सगळ्या पूर्ण परिस्थितीमध्ये? आव्हानं काही नसतात, आलेल्या प्रसंगाला समोर जाणं हे आपलं काम असतं। शेवटी आता राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, रोज एक नवीन टीजर समोर येते आणि त्या प्रसंगानुसार आता शिवसेनेवर तसा थोडा आघात झाला आहे। तो आघात सहन करत करत आपण मार्गक्रमण करतोय। माननीय उद्धव साहेबांचे हात बटकळ करण्यासाठी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी घडवलेली शिवसेना ती टिकवण्यासाठी आणि पुन्हा ती रुजवण्यासाठी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनानं एका दिलानं काम करणं गरजेचं आहे। धनुष्यबाण या निवडणुकीच्या मध्ये नाही आहे हे शल्य मात्र मनामध्ये आहे, ह्यात काही दुमत नाही। परंतु आता मशालच्या चिन्हावर आम्ही लढतोय आणि मशाल बी काही कमी नाही आहे, कारण 1989ला ज्यावेळेस लोकसभा लढण्यात आल्या महाराष्ट्रात त्यावेळेस संभाजीनगरला त्यावेळेसचे तिथले खासदार वैकुंठवासी मोरेश्वर साहेब मशाल चिन्हावर लढले होते आणि वैकुंठवासी परभणीमधून कैलासवासी अशोकराव देशमुख साहेब हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढले होते आणि त्यावेळेस धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढून आल्यानंतर धनुष्यबाण हे सिम्बॉल कायम झाला। म्हणून हा परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, होता आणि राहणार, ह्यामध्ये कुठलीही माझ्या मनात शंका नाही आहे, ही वस्तुस्थिती। मागच्या वेळेला महायुतीतून तुम्ही निवडणूक लढवली होती, यावेळेला महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत, वंचित बहुजन आघाडी असेल, MIM असेल, हे सगळेच उमेदवार देणार आहेत। तर या एकूण परिस्थितीमध्ये काय आव्हान असं आहे असं वाटतं इथं का नाही, म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला याच्यामुळं सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी? बघा, वंदनीय शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे, हिंदुत्ववादी विचारसरणीचा हा जिल्हा आहे आणि हिंदुत्वाची पताका सातत्यानं ह्या ठिकाणी कोणी राबवली असेल तर ती शिवसेनेने राबवली, भाजपवाल्याने कधी राबवली नाही। म्हणून भाजपवाल्याला हिंदूच्या नावावर मतं मागण्याचा नैतिक अधिकार ह्या जिल्ह्यामध्ये नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि कोण कोण लढणार आहे, 4 एप्रिलला पिक्चर क्लिअर होईल की किती जण लढणार आहेत, नंतर 8 एप्रिलला क्लिअर होईल की किती जण थांबणार आहेत। त्यामुळे कोण थांबणार आहे कोण लढणार आहे ह्याच्या भानगडी जायचं नाही, आपण लढणार आहेत आणि जिंकणार आहेत एवढं मला माहिती आहे। भाजपकडून सातत्याने एक अपप्रचार केला जातो की मोदी होते महायुतीमध्ये, आम्ही सोबत होतो म्हणून इथले शिवसेनेचे खासदार जे आहेत ते वारंवार निवडून आलेले। तर यावेळेला काय त्यांना हे सगळं चित्र दाखवून देणार? मोदी होते म्हणून मी निवडून आलो म्हणणारे स्वतः निवडणुकीत हारलेत हे त्यांनी विसरता कामा नये। त्यामुळं उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निकाल लागल्यानंतर कळून जाईल की शिवसेना स्वतःच्या कर्तृत्वानं मोठी झाली का कोणाच्या आधारानं झाली, ही वस्तुस्थिती कळून जाईल। त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल ना। आता 4 जूनला आपल्याला सगळा पिक्चर क्लिअर होऊन समोर येणारच आहे। त्यामुळं हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवू, हे मी आपल्याला या ठिकाणी आत्मविश्वासानं सांगतो। भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, प्रचंड प्रयत्न केले त्यांनी की ही जागा त्यांना मिळावी म्हणून, मात्र आता ह्या तिन्ही पक्षातील सोडून महादेव जानकर चौथे इथं परभणी जिल्ह्यात उमेदवार म्हणून येत आहेत अशी चर्चा आहे, काही नेत्यांनी तसं सूचोवाच केलेलं आहे। काय वाटतं एकूणच या सगळ्या परिस्थितीत? मला तर आणखीन काय आयडिया नाही, मी काय कोण येणार आहे काय नाही काय बघितलं नाही। प्रत्येक वेळी वेगळं नाव येते, 4 दिवसाला 2 दिवसाला एक वेगळं नाव चालते, कोणीतरी एक येणार आहे त्याच्याशी आपल्याला सामना करायचा, एवढं मात्र मी ठाम निश्चय करून आहे आणि तो निश्चयाला समर्पक ठरवण्यासाठी उद्याची निवडणूक जिंकणं हे एकमेव ध्येय आपलं असणार आहे। त्यासाठी माझे सर्व नेतेगण, माझे सर्व सहकारी, माझे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सगळे या एका दिलानं एका मनानं कामाला लागलेत, ही वस्तुस्थिती आहे। हॅट्रिक होणार यावेळेला? 100% होणार। तर काही झालं तरी यावेळेला आम्ही दाखवून देऊ की मोदींच्या नावाने नाही तर शिवसेनेच्या आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच प्रेरणेने इथं शिवसेनेनं लोकसभा जिंकलेली आणि यावेळेला हॅट्रिक साधणार असं शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी स्पष्ट केले। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।